नमस्कार, मी डॉक्टर मनोज चितळे. मी नाशिकमध्ये गेल्या 25 वर्षापासून मेडिसिनची प्रॅक्टिस करतो. त्याबरोबर SMBT वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 10 वर्षापासून मी अध्यापनाचं पण काम करतो. आज एका वेगळ्या विषयावर मला थोडंसं तुमच्याशी हितगुज करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या पंतप्रधानांनी योगाला जगात सगळीकडे नेलेलं आहे आणि योगा डे हा जगात सगळीकडे डिक्लेअर झालेला आहे. आणि आता 21 जूनला योगा डे येतो आहे आणि तो आपण सेलिब्रेट करणार आहे. तर डायबिटीसच्या दृष्टीने किंवा रोगांच्या दृष्टीने योगाचं महत्त्व काय हे बऱ्याचदा विचारलं जातं की योगा सगळेच म्हणतात, पण योगाला काही सायंटिफिक बेसिस आहे का? योगा खरंच करावा का? योगाचा फायदा होतो का? हे प्रश्न नेहमी विचारले जातात. आत्तापर्यंत म्हणायचे की योगा करा, फायदा होईल. पण आता काही असे शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत जे अगदी उच्च प्रतीच्या जर्नलनी अप्रूव्ह केलेले की योगा केल्याने निश्चित डायबिटीसच्या व्यवस्थापनात फायदा होतो. आत्ताच 4 दिवसापूर्वी एक ADAची कॉन्फरन्स झाली अमेरिकेत, ज्याच्यामध्ये 2026ची ज्याच्यामध्ये शशांक जोशींनी एक शोध निबंध प्रसिद्ध केला. शशांक जोशी हे जगप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ आहेत की सूर्यनमस्कार घालणं आणि डायबेटिक ॲटोनॉमिक न्यूरोपॅथी याच्यात इम्प्रूव्हमेंट आहे का? तर रेग्युलर सूर्यनमस्कार घालण्याने पण ॲटोनॉमिक न्यूरोपॅथीला फायदा होतो असं त्यांच्या शोध निबंधातून त्यांनी सांगितलेलं आहे. तर बेसिकली योगा कसं डायबिटीसला मदत करतो, योगा केल्याने काय होतं, नेमकं फायदा काय होतो आणि का होतो? तर आपल्याला योगा माहिती आहे. योगा म्हणजे काय? योगा म्हणजे युनियन, योगा म्हणजे मिळणं, योगा म्हणजे एकत्र होणं. बऱ्याच वेळेला आपल्या धकाधकीच्या जीवनात आपलं शरीर, आपलं मन आणि आपले विचार हे अतिशय दुभंगलेले असतात. आपण कधीही स्ट्रेस खाली असतो आणि जेव्हा आपण विचारांच्या गर्तेत शरीराला वाहून नेतो त्यावेळेला आपल्या स्वतःच्या प्रकृतीकडे किंवा ज्याला सोल आपण म्हणतो त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग सगळे डिसऑर्डर चालू होतात. मग स्ट्रेसमुळे काय होतं? स्ट्रेसमुळे स्टिरॉइडचे हार्मोन वाढतात. स्ट्रेसमुळे ॲड्रिनलिन, नॉर ॲड्रिनलिन नावाचे हार्मोन वाढतात. मग हे हार्मोन वाढल्यावर काय होतं? या हार्मोनचा दुर्दैवाने डायबिटीसशी अगदी निकटचा संबंध आहे. हे जे स्ट्रेस हार्मोन तुमच्या शरीरात वाढले की निश्चित तुमची रक्तशर्करा वाढते. मग ते कॉर्टिसॉल असू द्या, तुमचं ॲड्रिनलिन असू द्या. स्ट्रेस हार्मोन वाढले की तुमची शुगर वाढणार. तुमची झोप नाही व्यवस्थित झाली, तुमचं मिलॅटोनिन कमी झालं की तुमची शुगर वाढणार, तुमचं इन्सुलिन कमी होणार आणि इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होणार. आणि दुर्दैवाने इन्सुलिन रेझिस्टन्स हा प्रकार आपल्या इंडियन लोकांमध्ये खूप जास्त आहे. जगात डायबिटीस सगळीकडे आहे आणि दुर्दैवाने आपण डायबिटीसची कॅपिटल आहे. सगळ्यात जास्त डायबिटीसची लोक आपल्याकडे आणि दुर्दैवाने सगळ्यात जास्त तीव्र प्रकारचा डायबिटीस इंडियामध्ये. तर इंडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा डायबिटीस आहे आणि त्यात इन्सुलिन रेझिस्टन्स असलेला डायबिटीस खूप जास्त आहे. इन्सुलिन रेझिस्टन्स होण्याचं प्रमुख कारण काय आहे? प्रमुख कारण, जरी पेशंट लीन थीन दिसत असला तरी इन्सुलिन काम करत नाही. पेशंट ओबेज नसतो, जाडजूड नसतो, तरी इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते. मग त्याला कारण काय? तर ही स्ट्रेस हार्मोन आहे. इट मे बी लॅक ऑफ स्लीप, अपुरी झोप असेल, इन्क्रीज तुमचं स्टिरॉइड कॉर्टिसॉल असेल, ॲड्रिनलिन असेल, हार्ट रेट वाढलेला असेल, अस्वस्थता असेल, मानसिक चिडचिड असेल आणि शरीराचं जे चलनवलन झालं पाहिजे ते व्यवस्थित न झाल्यामुळे मग हे सगळे डायबिटीससारखे रोग उद्भवतात. मग योगा केलं तर काय होतं? योगा केलं तर नुसते शारीरिक फायदे होत नाहीत. आपल्याला असं आत्तापर्यंत आपण धरून चाललोय की योगा म्हणजे फक्त शरीराची हालचाल करणे. हा योगाचा फक्त एक पार्ट आहे की तुम्ही तुमचं शरीर सुडोल बनवाल, तुमच्या शरीराची फ्लेक्झिबिलिटी वाढेल, शरीराचा इंड्युरन्स वाढेल. हा वरवर दिसणारा पार्ट आहे. पण योगा केल्याने आत खूप सारे बदल होतात. जे तुमचे हार्मोन रेग्युलराइज नसतात ते हार्मोन ट्यून होतात. तुमचं इन्सुलिनचं सिक्रिशन वेळेवर होतं, तुमचं फॅट कमी व्हायला लागतं, तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स कमी व्हायला लागतो, तुमचे शुगरचे फ्लक्च्युएशन कमी व्हायला लागतात. खूप साऱ्या स्टडीज आता हे दाखवत आहेत की जर तुम्ही रेग्युलर योगा केला तर तुमचे स्ट्रेस हार्मोन कमी होतात, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो आणि शुगर कमी व्हायला लागतात. डायरेक्ट शुगर कमी होणार नाही, तुमची शुगर 250 ची 200 होणार नाही,
पण जी काय गोळ्या औषधं तुम्ही घेताय त्याच्याबरोबर जर तुम्ही योगा केला तर निश्चित शुगरचे फ्लक्च्युएशन कमी होतील आणि टू सम एक्सटेंट शुगर कमी होईल. पण सगळ्यात मोठं फिलिंग काय येईल योगानी? जे डायबिटीसच्या पेशंटला आज हजार हजार 10,000 रुपयाची औषधं घेऊन नाहीये, हे अगदी डॉक्युमेंटेड आहे. फिलिंग ऑफ वेलबिंग. योगा ही अशी एकच थेरपी आहे जी तुम्हाला फिलिंग ऑफ वेलबिंग देईल, ज्याला मराठीत आपण समाधान म्हणतो आणि सेल्फ कंटेंट म्हणतो. तो पेशंट जर समाधानी झाला, त्याचा स्ट्रेस कमी झाला, तर लाईफस्टाईल इम्प्रूव्ह होईल. हे योगाचं आणि डायबिटीसचं महत्त्व आहे. आता आपण थोडक्यात पुढे बघू की कुठलं आसन केल्यावर डायबिटीसला काय फायदा होतो. डिफरंट टाईप्स ऑफ योगा आहेत भारतात. हठ योगा आहे, विक्रम योगा आहे, गुप्तांचा योगा आहे, पतंजली योगा आहे. तर त्यात खूप आसनं आहेत. पण कुठली कॉमन आसनं आहेत जी घरच्या घरी करता येतील आणि डायबिटीसला फायदा होईल, हे आपण थोड्या वेळात बघू. आत्ताच आपण ऐकलं की योगा का करायचा. आता मी सांगितलं योगाचं महत्त्व काय. मग योगातली कुठली आसनं करता येतील हा कॉमन प्रश्न विचारला जातो. एक सुंदर आणि सोपं आसन मी तुमच्याशी आज थोडंसं चर्चा करणार आहे. त्याचं नाव वक्रासन आहे. आपण बऱ्याच वेळेला खूप वेळ बसल्यावर घरच्या घरी आळस देतो आणि आळस देताना हे आसन खूपदा केलं जातं, पण आपल्याला माहीत नसतं की याचं नाव वक्रासन आहे. हे वक्र म्हणजे काय मराठीत माहिती आपल्याला. वक्र म्हणजे वाकडा, वाकडा म्हणजे पिळणं. तर आपण थोडक्यात काय करायचंय, जमिनीवर बसायचंय. पहिल्यांदा पाय सरळ ठेवायचे, नंतर एक पाय सरळ ठेवून दुसरा पायाचा पाय उचलायचा आहे आणि दुसऱ्या पायाचा गोटा त्या सरळ असलेल्या पायाच्या दुसरीकडे ठेवून थोडंसं तुमच्या स्पाईनला किंवा छातीला पीळ द्यायचा आहे. या सिंपल आसनाला वक्रासन म्हणतात. हे आणि आसन अगदी सहजपणे अगदी सामान्य वयोगटातल्या माणसापासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत सगळे करू शकतात. त्याच्यात तुम्हाला कुठे काही वाकायचं नाही आहे, त्याच्यामुळे पाठदुखी होण्याचा संबंध नाही आहे, कुठली इंजुरी होण्याचा संबंध नाही आहे. साधं सोपं आणि हलकं आसन आहे. अगदी सोपी प्रोसिजर आहे. 2 ते 3 मिनिटाची प्रोसिजर आहे. बरं, या वक्रासनाचे फायदे काय आहेत बरं? यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीसच्या बरोबर तुमचा पाठीचा कणा लवचिक राहतो. उतारवयात कॉमनली पाठ दुखणे हा आजार आहे. पाठ दुखणे म्हणजे एकदा जर माणूस असेल ज्याकडे जन्म घेतला, एकदा तरी माणसाच्या आयुष्यात पाठ दुखते. पण वक्रासन जर रेग्युलर केलं तर कॉमन असलेली पाठदुखी निश्चित कमी होण्यास मदत होते. पाठीचे स्नायू अतिशय मजबूत होतात. त्याच्यामुळे रोजच्या तुमच्या चलनवलनातल्या अडचणी ज्या असतात, थोडंसं अडखळून चालणे, हळूच वस्तू उचलणे, या अडचणी दूर होतात. नंतर याबरोबरच आपली पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता कॉमन असते डायबिटीसच्या पेशंटमध्ये. पोट साफ होत नाही. बद्धकोष्ठतेवर पण वक्रासनाचा चांगला परिणाम होतो. बद्धकोष्ठता दूर होते. आणि आता आपण शेवटी डायबिटीसकडे येऊ की डायबिटीसमध्ये वक्रासनाचा फायदा काय. जेव्हा तुम्ही तुमच्या स्पाईनला ट्विस्ट करता, ॲबडॉमेनचे ऑर्गन थोडेसे ट्विस्ट व्हायला लागतात त्याच्याबरोबर, आणि त्याच्यामुळे तुमच्या स्वादुपिंडाचं चयापचय सुधारतं. स्वादुपिंडाचा रक्तप्रवाह काही अंशी सुधारतो आणि मग इनडायरेक्टली याचा फायदा तुमच्या इन्सुलिन सिक्रिशनवरून, इन्सुलिन सिक्रिशन अगदी नियमित राहण्यास मदत होते. आणि डायबिटीसचं हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुमचं इन्सुलिन चांगलं बाहेर आलं, योग्य वेळेला बाहेर आलं, योग्य प्रमाणात बाहेर आलं, तर तुमच्या गोळ्या औषधांवर अजून तुमचा फायदा होईल. म्हणून हे साधं आणि सोपं वक्रासन आहे, ते तुम्ही करा, तर सगळ्यांना फायदा होईल. थोडीशी काळजी घ्यायची वक्रासन करण्यासाठी की तुम्हाला फक्त पाठीचे विकार असतील, पाठीची सर्जरी झालेली असेल, पाठ खूप दुखत असेल, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मग वक्रासन करा. सो मी अगेन परत सांगेन तुम्हाला, डायबिटीस आणि योगा हे खूप जवळचे आहेत. योगाचा डायबिटीसला निश्चित फायदा आहे. त्यांनी नॉट तुमच्या शुगरवर फक्त फायदा होईल, पण तुमचं वेलबिईंग आणि तुम्हाला सुख समाधान मिळण्याची जी प्रोसेस आहे आणि समाधानी आयुष्य जगण्याची जी कला आहे ती आपण आत्मसात करूया. धन्यवाद.